हा मुद्दा त्याच्यातही आला होता. कसं उत्तर द्याल याला? नाही काय हे की खूप जुना, मला असं वाटतं की मागच्या 10 वर्ष जे मी लोकप्रतिनिधी होतो, कमीत कमी 500 वेळी पत्रकारांनी हे प्रश्न विचारलेला आहे. आता लोकांनाही हे पटत नाही, पण पत्रकारांना नाईलाजाने हे प्रश्न विचारावं लागतं की तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला हे फायदा होतो का? पण लोकांना आणि विशेषकर मुस्लिम समाजाला याचा काहीही फरक पडत नाही आहे. दुसरं म्हणजे आमच्या मित्रांनी सांगितलं की आम्ही हिंदू मुस्लिम करत आहे करके. मला हे अधिकार आहे का नाही? माझा पक्ष जे आहे ते ड्युली रेजिस्टर्ड विथ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. मग तुम्ही कोण आहे मला हे सांगण्यासाठी की तुम्ही या शहरामध्ये येऊ शकत नाही, तुम्ही या त्या शहरामध्ये? आजही या अहमदनगर जिल्ह्याचे जे अहिल्यानगर झालेला आहे त्याचे एसपी ने आम्हाला परवानगी दिली होती आज येण्यासाठी, आज दिली होती. अगोदरही 4 दिवस अगोदरही त्यांनी परमिशन दिली होती. आम्ही का नाही आलं? आम्ही येऊ शकलो असतं, पण आमच्यासाठी या शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आम्ही एक रिस्पॉन्सिबल सिटीझन म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल इतकी मोठी घटना घडलेली आहे, आज काही होऊ नये म्हणून आम्ही स्वतःहून आम्ही हे निर्णय घेतला की नाही, आम्ही आज या शहरामध्ये जाणार नाही आहे. सिच्युएशन व्होलटाईल आहे. मग एसपी साहेब, आयजी साहेबांनी कॉल केला आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही ते पुढे पुढे ढकला. आम्हाला काही वातावरण तयार करायचं होतं, तर माझ्याकडे तो कागद होता. आज पुन्हा त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती. मी आलो असतो, मी ओवैसी साहेब आले असते, कोणीही आम्हाला रोखू शकलं नसतं. पण एक अगदी या भूमिकेचं स्वागत आहे की कुठल्याही पद्धतीने सामाजिक पातळीवरती आणखीन तंटा होऊ नये म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलात. पण त्याचबरोबर आता पुन्हा एकदा आपण थोडंसं मूळ मुद्द्याकडे आजच्या आपल्या येऊया की तुमच्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे तुम्हाला काय वाटतं सगळ्यात जास्त धोका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणाला असेल? नाही, आता मी काय आहे की भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहे कोल्हापूरचे महाडिक, त्यांनी सांगितलेले आहे की आमचं खाताही उघडणार नाही. मी महाडिक साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना चॅलेंज करतो, कोल्हापूरमध्ये भर चौकामध्ये तुम्ही अर्धा तास मुर्गा बनून बसणार का की आमच्या हे निवडून आला तर? जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत मध्ये आता तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आणि मी तर ओपन चॅलेंज केलेलं आहे, जे कमजोर पक्ष आहे ना ते आपल्याला शोधत आहे की आमच्यासाठी कोण आहे अलायन्स करण्यासाठी. मी तर स्वतः लढण्यासाठी, एकटा लढण्यासाठी आम्ही तयार आहे. शिवसेना बघत आहे की आम्हाला राजसाहेबांची मदत मिळू शकतं का? राजसाहेब म्हणतात की नाही मी शिवसेनाची मदत घेतो. मग एकनाथ शिंदे साहेब हैराण झालेले आहे की हे दोघं भाऊ आले तर माझं काय होणार आहे? भारतीय जनता पार्टीचं वेगळं चाललेलं आहे, काँग्रेसचा संपलेला पक्ष आहे. तर हे सगळं एकटा लढून दाखवा तुम्ही, तुमची ताकद काय आहे तुम्हालाही कळेल. आणि आमची ताकद आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये आपण दुबेजींना थेट विचारूया.